पिंपरी चिंचवड येथील मोशी डेपोवर मी सध्या उभी असून इथे आपण पाहू शकता की कचऱ्याच्या मागे ढिगाऱ्याखाली 3 मजली इमारत कोसळून पूर्ण तिचा ढिगारा झालेला आहे। याच्यामध्येच काही जे कर्मचारी होते ते सुद्धा अडकलेले होते। ही घटना बुधवारी 8 तारखेला घडली असून 65 तासाच्या वरती झाले तरी अजून काही नागरिक याच्यामध्ये अडकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता तुम्ही मागे पाहू शकता की जे कचऱ्याचे ढिगारे आहे त्याच्यासाठी 12 जेसीबींचे काम चालू आहे। याच्यामध्ये हा कचऱ्याचा ढिगारा हा 35 फुटापेक्षा उंच आहे। याच्यामध्ये आतापर्यंत भरपूर लोकांनी आपला जीव गमावला आहे आणि तसेच याच्यामध्ये जे कचऱ्याचं चालू आहे 3 दिवसापासून हे शोध कार्य चालू आहे, परंतु अजूनही काही नागरिक आहेत यांचा बचाव कार्य सुरू आहे। याच्यामध्ये 8 जण हे त्या ढिगाऱ्याखाली जी इमारत कोसळली होती त्याच्या खाली आहे। आपण इथे पाहू शकता की याला जबाबदार कोण, याला प्रशासन जबाबदार की आणखीन कोण, ह्याचाच मोठा प्रश्न हा सगळ्यांसमोर उभा राहत आहे। तसंच काही ज्यांचे नातेवाईक इथं आहेत त्यांचा सुद्धा आक्रोश आपल्याला पाहायला मिळत आहे। नीलम चाकुडे, LS मराठी, पिंपरी चिंचवड।